छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी भली मोठी रांग आहे, भली मोठी यादी आहे. मात्र त्यापैकी कुणाला संधी मिळणार आणि ती नावं कशी जाहीर केली जाणार, कोणत्या फॉर्म्युल्यानं ती नावं जाहीर केली जाणार आहेत. कारण काही दिवसांपूर्वी नगरसेवकाच्या या उमेदवारीसाठी निवडणुकीसाठी संघर्ष करावा लागलेला होता आणि एवढा संघर्ष करत असताना देखील बऱ्याच जणांचं हिरमोड झालेला होता. मग अशामध्येच नाराजी दूर करण्यासाठी आणि या रोषापासून वाचण्यासाठी कोणता फॉर्म्युला आता भाजप वापरणार हे जाणून घेऊयात आपल्यासोबत शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत. काय सांगाल? तुम्ही अनेक दिवसांपासून संघर्ष करताय, तो म्हणजे नाराज असलेल्या तुमच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा कुठेतरी नाराजी दूर करण्याचा. आता अशामध्ये तर स्वीकृत नगरसेवकांची नावं जी आहेत तुम्ही जाहीर करणार आहात. मात्र ती जाहीर होणार आहेत ती नंतर. मात्र आता कोणत्या फॉर्म्युला काम चालू आहे तुमचं? नाही, असा कुठलाही संघर्ष आमच्या पार्टीमध्ये नाही आहे. पण आमचं एक खूप चांगलं आहे की यावेळेला 115 पैकी 57 नगरसेवक भाजपचे आलेले आहेत. आणि आम्हाला 5 जागा स्वीकृतसाठी मिळालेल्या आहेत. आणि या स्वीकृतसाठी आम्ही एक आचारसंहिता ठरवलेली आहे, की बुवा जो आत्ता ज्याला तिकीट दिलं होतं, तर तो पडला असेल, तर अशाला संधी नाही. त्याला एकदा संधी दिली होती. त्यांनी निवडून यायला पाहिजे होतं. तर त्या व्यक्तीला परत आता स्वीकृतच्या संधी नाही. किंवा काही उमेदवार असे होते, की ज्यांना आम्ही म्हणलो होतो तुम्ही लढा. पण ते लढायला नाही म्हणाले. आणि आता जर स्वीकृत मागत असतील, तर अशांना पण नाही. तर असे काही आम्ही त्याचे ठोकताळे ठरवलेत. अनेक प्रभागांमध्ये कुणीच आमचं निवडून नाही आलेलं. तर त्या प्रभागामध्ये आपलं भाजपचं काम उभं राहण्याच्या दृष्टीने तिथे आपला कोणीतरी असला पाहिजे. तर हा एक ठोकताळा आम्ही त्याच्यामध्ये लावलाय. तर अशा सगळ्या पॅरामीटर्स करून आम्ही ह्या 5 जागा देण्याची आमची सगळी आचारसंहिता ठरलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही एक 15 जणांना फॉर्म पण भरायला सांगितलेले आहेत. आणि आता सर्वसाधारण सभा होईल, त्याच्या आधी 2 दिवस आम्ही आमचा 5 जणांचा निर्णय करू. आणि छान योग्य पक्षाचं काम वाढवणारी, अ, पक्षासाठी धडपडणारी आणि विकास कामांच्या साठचा ज्यांना एक आवाक आहे, अशा व्यक्तींना आम्ही कार्यकर्त्यांना तिकीट हे स्वीकृतमध्ये देऊ सर. पण एक महत्त्वाचं आहे, की तुम्ही जी यादी बनवता, तुम्ही जी काटछाट करता, शेवटची चाळणी कोणती असेल? म्हणजे कोण हा फायनल निर्णय घेईल, की हीच नावं अधिकृत केली जातील? कारण तुमच्या मागे बरेच लोकं लागलेले आहेत. मंत्री अतुल सावेंच्या मागे लागलेत, आमदार संजय केणेकरांच्या मागे लागलेत आणि त्यासोबतच खासदार डॉक्टर भागवतकरांच्या मागे लागलेत. नेमकं कोण ठरवणार आहे? नाही बघा कसं असतं कार्यकर्त्यांना आशा असते आणि त्यामुळे ते प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे जातात, फॉलोअप करतात. आपलं चांगली बाजू कोणती हेच मांडायचा प्रयत्न करतात. यात वावगं काही नाहीये. पण भाजपमध्ये कुठेही असा एक व्यक्ती निर्णय करत नाही. आपली एक टीम ठरलेली असते. म्हणजे आता आमचे आमदार, खासदार, मंत्री आणि जिल्हाध्यक्ष अशी टीम शहराची ठरलेली आहे. त्या टीममध्ये एकत्र आम्ही बसतो. ह्या सगळ्या गोष्टींवर सांगोपांग चर्चा होते आणि आपल्याला 5 मग भाग द्यायचेत का? किंवा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे, कधी लढायलाच मिळालं नाही. आर्थिक परिस्थिती चांगली नाही, पण कार्यकर्ता खूप ताकदीचा आहे. तर अशा सगळ्या बाजूंवर, पैलूंवर चर्चा करून आम्ही सामूहिक निर्णय करू. कुणी व्यक्तिगत एकटा कोणी निर्णय त्यात कुणी करणार नाही. बरं. जी तुम्ही यादी फायनल कराल, ती मुंबईला पाठवली जाणार का? अर्थात. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय अगदी, घेणार का? अगदी. म्हणजे आमचं एकमत झालं तर आम्ही 5 नावं पाठवू. पण काही कुणाला असं वाटतं की नाही हा पण व्हावा. तर अशा वेळेला ज्यावेळेस नावं जास्त होतात, त्यावेळेला आम्ही ती 7 नावं होतील किंवा 9 नावं होतील, तर आम्ही प्रदेशाकडे पाठवतो आणि प्रदेश त्याच्यामध्ये प्रदेशाने सगळं त्याची माहिती घेतलेली असते आणि प्रदेश अंतिम आदेश आम्हाला देतो. बरं. असं देखील समजतं, की काही नेत्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांची देखील नावं समोर येत आहेत. मग बरेच जण असं म्हणतात, की मग आम्हाला संधी कधी मिळणार? कारण तुम्ही निकटवर्तीयांना जर संधी देत असाल तर. मग त्यांचा रोष जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतो. नाही बघा, निकटवर्तीय असणं काही चुकीचं नाहीये. म्हणजे एखादा आमदार, खासदार असेल, त्याचा मुलगा असेल, मुलगी असेल, बहीण असेल आणि ते जर पक्षाचं काम वर्षानुवर्ष करत असतील, तर त्यात त्यांचा दोष आहे का? तर नाहीये. ते जर पक्षासाठी वेळ देतायत, काम करतायत, तर त्यांनाही कुठेतरी पुढे जावं हे वाटणं साहजिक आहे. पण याचा अर्थ त्यांनी 4 वर्ष काम केलंय आणि एखाद्याचा 6 वर्ष दुसरा सामान्य कार्यकर्ता आहे. त्याला डावलून याला देणं किंवा याचं कोणीतरी वडील पदाधिकारी आहेत. असं भाजपमध्ये होणार नाही. पण असं कोणी म्हणण्याचं कारण नाही, की पदाधिकाऱ्यांच्याच मुला-मुली किंवा नातेवाईकांना, निकटवर्तीयांना देतोय. त्याचा अगदी पारदर्शक निर्णय आम्ही करतो. बरं. एक महत्त्वाचं म्हणजे आता भली मोठी यादी आहे, बरेच जण इच्छुक आहेत. मग ज्यांना आता संधी मिळाली नाही, त्यांचं पुढं काय मग? खूप बघा आत्ता सत्ता आहे. आता छत्रपती संभाजीनगर भाजपमय झालेलं आहे. म्हणजे महानगरपालिकेमध्ये
भाजप आहे, जिल्हा परिषदमध्ये भाजप पूर्ण ताकदीने आलेलं आहे. येणाऱ्या अनेक समित्या आहेत. तर त्याच्यामुळे अशा अनेक संधी रोज येत असतात, अनेक जबाबदाऱ्या येत असतात. त्याच्यामुळे कुणी नाराज होण्याचं काम नसतं. राजकारणामध्ये धीर ठेवावा लागतो, कामात राहावं लागतं. नाराज होऊन घरी बसून चालत नसतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने कार्यकर्त्याला ती समज असते आणि ते काम करत राहतील, या संधी येत राहतील. योग्य वेळी अगदी अनपेक्षितपणाने बोलावून म्हणजे तुम्ही आता लोकसभेला पण पाहिलं असेल, तर जी नावं कुठे चर्चेतही नव्हती, त्या लोकांना फोन करून त्यांना संधी देण्यात आलेली. ते भाजपचं वैशिष्ट्य आहे, की सामान्य कार्यकर्त्याला, काम करणाऱ्याला बोलावून संधी दिल्या जाते. बरं. आपण पाहतोय भाजपमध्ये इच्छुकांची संख्या भली मोठी आहे. मात्र त्यातून सर्व नावं काटछाट करून 5च जणांना संधी दिली जाणार आहे. मात्र ही संधी देत असताना सर्व वरिष्ठ एकत्रित बसून याच्यावर निर्णय घेतील. त्यानंतर ही यादी मुंबईला पाठवली जाईल आणि जेव्हा मुंबईहून शिक्कामोर्तब होईल तेव्हाच हे 5 मानकरी छत्रपती संभाजीनगरचे स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.